श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार पोथीमधील 40वा अध्याय पठण करणार आहोत. हा अध्याय अत्यंत महिमावान व फलदायी मानला जातो. हा अध्याय वाचल्याने किंवा श्रवण केल्याने शत्रुबाधा निवारण, नजरदोष, संकट निवारण, कार्यसिद्धी, भयमुक्ती, आरोग्यप्राप्ती तसेच ग्रहदोष शांती अशी अगणित फलिते मिळतात. चला तर मग आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा अध्याय 40. बृहस्पती, तुम्ही आमचे गुरु. आम्हाला तुम्ही सर्व विद्या दिल्या, पण चरपटीनाथ नावाचा जो अल्पवयाचा यती येथे आला होता त्याला वाताकर्षण विद्या येते. ती काही आम्हाला येत नाही. त्यामुळेच नंदनवनात सर्व देवांसह त्यांनी मला निश्चेष्ट केले. देवसभेत इंद्र देवगुरूला सांगत होता. चरपटीची सर्व कथा त्याने सांगितली. काहीही करून वाताकर्षण विद्या देवांना आलीच पाहिजे, नाहीतर उद्या इंद्रपदही हातचे जायचे, अशी भीती त्याने व्यक्त केली. नाथपंथी लोकांचे शिष्य बनून रानुमाळ भटकत राहायचे. त्यांनी कसेही हाल केले तरी ते सोसावे व भीक मागून ती विद्या शिकावी, हे काही देवांना शोभणार नाही. कचाला शुक्राचार्याकडे पाठविले. तेव्हा किती अडचणी आल्या त्या आठवा. तेव्हा देवांकडे कमीपणा न येता वाताकर्षण विद्या कशी मिळवावी याचा तुम्ही काही उपाय सांगा. इंद्र नम्रतेने म्हणाला. बृहस्पती म्हणाला, ठीक आहे, एक युक्ती आहे. तुम्ही सर्वांनी सोमयाग करण्याचा बेत ठरवा. त्यासाठी सर्व श्रेष्ठ देवांबरोबर नवनाथांना पण बोलवा. त्यांचा मोठा सन्मान करा, त्यांची स्तुती करा. ते प्रसन्न झाले की त्यांच्याजवळून प्रेमाने गोड बोलून ही विद्या मिळवा. हा एकच मार्ग आहे. मच्छिंद्रांना प्रथम बोलवावे. इंद्र म्हणाला. सर्व देवांनी होकार दिला, पण मच्छिंद्राला बोलावण्यासाठी कोणाला पाठवावे? कोणाची बोलावणी त्यांना मान्य होईल? इंद्राने पुन्हा विचारले. उपरिचर वसू, तो मच्छिंद्रांचा पिता आहे. बृहस्पती म्हणाला. त्याची सूचना सर्वांना पसंत पडली. इंद्राने उपरिचर वसूला बोलावले. मच्छिंद्राला आणि सर्व नाथगुरूंना सोमयागासाठी स्वर्गात बोलावण्यास सांगितले. अमरपुरीत सोमयागाची तयारी जोरात सुरू झाली. उपरिचर वसूने बद्रिकाश्रमात जाऊन मच्छिंद्राला बोलावणे केले. त्यावेळी तेथे गोरक्ष, कानिप, गोपीचंद, जालंधर, अडमंग, धर्मनाथ इत्यादी नाथ होते. सर्वांना बोलावणे केले. त्यांना फार आनंद झाला. इंद्राने तुमचे सहाय्य मागितले आहे, असे सांगून वसूने त्यांचा मान ठेवला. आमंत्रणाप्रमाणे नाथ मंडळी विमानात बसून हेलापट्टणला गेली. मैनावतीला त्यांनी बरोबर घेतले. पुढे वडवाल गावामध्ये जाऊन वटसिद्ध नागनाथाला घेतले. भर्तरी, रेवन, चरपटी यांना बरोबर घेतले. 84 सिद्ध संगे घेतले आणि विमान अमरपुरीत आले. इंद्राने सर्वांचे स्वागत केले. मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून सिंहलद्वीपामध्ये सोमयाग करण्याचे ठरले. तिथे किलोतला होती, मीननाथ होता, तेही सर्वांना भेटले. इंद्राचा सोमयाग हा यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देत होते. इंद्र यज्ञाला बसला होता. एकीकडे मच्छिंद्रनाथाने अपत्य वात्सल्यामुळे वेळात वेळ काढून मीननाथाला अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. ते पाहून बृहस्पतीने एकांतात इंद्राला सांगितले, उपरिचर वसूला यजमान कर, तू मोकळा राहा. इंद्राने तसेच केले. उपरिचर वसू यजमान झाला. फावल्या वेळात मीननाथाला मच्छिंद्र अस्त्रे शिकवित होता. तेव्हा मोराचे रूप घेऊन इंद्राने वाताकर्षण मंत्राचा प्रयोग तेवढा नीट ऐकून घेतला. बृहस्पतीची युक्ती सफल झाली. इंद्राच्या बोलण्यातून नंतर ही गोष्ट नाथांना समजली. तेव्हा देवांना हे वाताकर्षण मंत्र उपयोगी होणारच नाहीत असा शाप त्यांनी दिला. आता काय करावे? एवढे श्रम करून विद्या मिळवली, ती फुकट. देवांनी उशाप मागितला. तेव्हा त्यांनी उशाप दिला की जर नाथपंथी लोकांना कोणीही देवांनी त्रास दिला नाही तरच ही विद्या सफल होईल. तेव्हापासून नाथपंथावर देवांची कृपा आहे. त्यांना दैवी त्रास होत नाही. आता सोमयाग झाला होता. मच्छिंद्रनाथासह सर्व यती पृथ्वीवरील तीर्थे पाहात हिंडले. किलोतलेचा निरोप घेतला. मच्छिंद्राचे मन भरून आले. इंद्राने पृथ्वीवरील सह्य पर्वत तप करण्यास निवडला. तेथे त्याने 12 वर्षे अनुष्ठान केले. मणिकर्णिकेचे पाणी त्याने कमंडलूत आणले होते. ते तेथे शिखरावरून तो सोडित होता.
त्याची इंद्रायणी नदी झाली. पुढे इंद्र स्वर्गात स्वस्थानी गेला. नाथांनी त्यानंतर भूलोकी अनेक वर्षे तीर्थाटन केले. त्यानंतर शके 1710 पर्यंत त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे गुप्तस्थानी समाधी घेतल्या. कानिफाने व मच्छिंद्राने गर्भगिरीत निवास केला. जालंधर जानपीर या नावाने राहिला. गहिनीनाथ गैबीपीर म्हणून राहिला. वडवाल येथे नागनाथ, मानदेशात विटेगावी रेवणनाथ असे राहिले. चरपटी, अडबंगी व चौरिंगीनाथ गुप्तपणे संचार करीत राहिले. भर्तरी पाताळात गेला. मीननाथ स्वर्गात गेला. गोरक्ष गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला. गोपीचंद, धर्मनाथ, मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य 84 सिद्ध झाले. अशी ही नवनाथांची व त्यांच्या शिष्यांची अद्भुत कथा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ.